सादर करायचं. मग गुरु पहिला येतोय, तो काय तर आणतोय, चंद्र येतोय, तो काय तर आणतोय, इतर गुरु सगळे, शुक्र येतोय, तो काय तर आणतोय चमकदार. असं सगळं आल्यानंतर पृथ्वीचा नंबर येतो. आणि पृथ्वी, आता पृथ्वी म्हणजे ती स्त्री आहे, भारत माता आहे, आणि तिला अभिमान असतोय, तिच्या चेहऱ्यावर अभिमान ओसंडून वाहत असतोय. कारण का, ती बघती कुठल्याच ग्रह ताऱ्यानं माझ्याकडे जे काय आहे तसं काहीच आणलेलं नाही. कोण हिरा आणले, कोण आणि काय आणले, कोण आणि काय आणले, पण माझ्याकडे जे अनमोल आहे ते कुणाकडेच नाही आहे. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक आनंद, अभिमान असतो. आणि म्हणून कुसुमाग्रजांनी त्याचं वर्णन फार सुंदर केले. ते म्हणतात की पृथ्वी आली, सगळ्या ग्रहताऱ्यांच्याकडे तिनं आत्मविश्वासानं बघितलं, तिला माहिती होतं की माझ्याकडे सगळ्यात अनमोल आहे गोष्ट, आणि तिनं आपला असा पदर वर केला. पदरात झाकून आणलेलं होतं ते पदर, असा वर केला. पदर तिनं वर केल्यावर सगळे ग्रह तारे नक्षत्र फिदी फिदी हसायला लागली कुचितपणा. पृथ्वीला काय कळे ना की अरे हे मी एवढं सगळं अनमोल आणलंय आणि हे हसालेत का, म्हणून पृथ्वीनं असं वाकून बघितलं आपल्या पदरात. ते कुसुमाग्रजांनी जे वाक्य लिहिले ते फार महत्वाचं आहे. कुसुमाग्रज असं लिहिले, बिचाऱ्या पृथ्वीला कळालंच नाही, मी पदरातनं 5.5 फुटाचा माणूस आणलेला होता, पण त्याचं झुरळ कधी झालं त्याला मला कळलंच नाही. माणसाचं झुरळ होणं ही जी काय प्रक्रिया आहे ती मतविक्रीची प्रक्रिया, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कष्टकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ का होती आहे त्याचं कारण आम्ही आता झुरळ झालेलो आहोत. आम्ही माझ्यापुरतं बस कुठं का असेल मी चाललाय दिवस ढकलायचा, हे माणसाचं झुरळ होणं हे फार भयावह ह्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळं कष्टकऱ्यांच्या समस्यांची चर्चा करताना मी कामगार विरोधी श्रमसंहिता सांगितली, बीबी रामजी कायद्याच्या बद्दल हे केलं, खाजगीकरण, विमा, बँक या सगळ्या किंवा सरकारी ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. शिक्षणाचं खाजगीकरण काल पठाण सर बोलले असतील, ते अत्यंत वेगानं सुरू आहे. म्हणजे थोडक्यात सर्व क्षेत्रामध्ये खाजगीकरण, शेतीचं कंपनीकरण, कारखान्यांचं खाजगीकरण हे अत्यंत वेगानं सुरू आहे. आणि त्यामुळं कष्टकऱ्यांच्या समस्या सोडवण्यापेक्षा कष्टकऱ्यांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ व्हायला लागलेली. आणि त्यामुळं ह्या एकूण धोरणामुळं आपण मानवी न्याय, सामाजिक न्याय ह्याच्यापासून दररोज काही योजनेत दूर चाललेलो. आजच्यापेक्षा उद्याचा मानवी न्यायाच्या जवळ जाण्याच्या ऐवजी आम्ही दूर चाललेलो. आजच्यापेक्षा उद्या सामाजिक न्यायाच्या जवळ जाण्याच्या ऐवजी आम्ही सामाजिक न्यायापासून दूर चाललेलो आहोत. अशी सगळ्या घडामोडी घडत आहेत. त्याचं मुख्य कारण कामगार विरोधी, कष्टकरी विरोधी, शेतकरी विरोधी, देशविरोधी अशा पद्धतीचे निर्णय, अशा पद्धतीची धोरणं ही राबवली जात आहेत. आणि मग ह्यांच्या विरोधी मग फायदा कुणाचा होतोय, कुणाच्या बाजूचे आहेत, तर कॉर्पोरेट सेक्टर जो काय या देशातले 1-2 जे काय बडे भांडवलदार आहेत त्या बड्या भांडवलदारांच्या फायद्याची धोरणं ही विद्यमान सरकार अत्यंत वेगानं रेटून पुढे नेताना आपल्याला दिसते. त्यामुळं कष्टकऱ्यांच्या समस्या सुटण्याऐवजी कष्टकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ व्हायला लागली. 12 फेब्रुवारीच्या संपाबद्दल मी बोललो. ती श्रमसंहिता 21 नोव्हेंबर 2025 म्हणजे 2-3 महिने झाले त्या दिवशीपासून सुरू केली. आधीचे सगळे 29 कायदे रद्द केले आणि 4 नव्या श्रमसंहिता आणल्या. आता या सरकारचं एक वैशिष्ट्य आहे बरं काय, सगळं शब्दांचं अवडंबर असं काय माजवायचं की नाही, प्रत्येकाला वाचल्यावर वाटलं पाहिजे हे जबरदस्तच आहे. आजपर्यंत सगळे मूर्खच होते, आत्ताच एकटे शहाण्या सरकार आलेलं आहे. शब्द बंबाळता. आता त्यांनी आणि परत सांगितलं काय, 29 नष्ट करून आम्ही सुटसुटीत 4च गोष्टी आता आणलेल्या आहेत. आणि त्यांनी सांगितलं वेतन संहिता पहिली, त्याच्यानंतर औद्योगिक संहिता, त्याच्यानंतर सामाजिक सुरक्षितता संहिता, त्याच्यानंतर व्यावसायिक सुरक्षितता, आणि त्याच्यामध्ये आरोग्य आणि इतर सगळ्या बाबी घेतलेल्या आहेत. आता ह्या संहिता बारकाईनं मी आपल्या प्रबोधन प्रकाशन ज्योतीमध्ये त्याच्यावर लिहिलेलं सुद्धा होतं. ते बिल आल्यावर वर बघितलं तर हे अतिशय सुटसुटीत केलं. आणि कुणालाही चांगलंच वाटणार ना, 29 कायदे बदलून जर 4 केले तर कुणालाही चांगलंच वाटणार की 29 कायद्यांच्या लढाईपेक्षा 4 कायदे सुटसुटीत बरे. पण हे वरवरनं जरी सुटसुटीत दिसत असलं तरी त्या 29 कायद्यांमधून कामगाराला, कष्टकऱ्याला जे अधिकार मिळत होते, जो न्याय किमान मिळत होता, त्या न्यायापासून आणि अधिकारापासून पद्धतशीर बाजूला काढण्याचं काम या 4ही श्रमसंहितेने केलेलं आहे. म्हणून 12 फेब्रुवारीला भारतातल्या सगळ्या
सगळ्या युनियननी कष्टकऱ्यांच्या आणि कामगारांच्या एकत्र येऊन ती बंदची हाक दिलेली होती. कारण या सगळ्या श्रमसंहिता आपण बघितल्यानंतर कामगारांच्या आणि कष्टकऱ्यांच्या पेक्षा त्या मालकाच्या आणि भांडवलदाराच्या सोयीच्या कशा होतील ह्याचा अतिशय पद्धतशीरपणानं प्रारूप त्याच्यामध्ये मांडलेलं आपल्याला दिसून येतं. कामगाराला कामगार न ठेवता, म्हणजे कधी काळी मार्क्सनं हाक दिलेली होती जगातल्या कामगारांनो एक व्हा, आणि तो काय म्हणाला होता मार्क्स, तुम्ही आता एक व्हा, कारण गमावण्यासारखं तुमच्याकडे काहीच नाही आहे आता. बरोबर आहे की नाही? म्हणून तर त्यानं तो वरकड मूल्याचा सिद्धांत आणला आणि मग तो मार्क्सवाद तयार झाला. त्याची भूमिका साधी होती, ज्यावेळी कठोर भांडवलशाही असते कष्टकऱ्यांना पगार जरूर देते, पण तो पगार किती देते त्यानं आणि त्याच्या कुटुंबानं आज त्यांना दोन जेवण मिळालं पाहिजे आणि उद्या माझ्याकडे कामावर आलं पाहिजे. त्यांना अतिरिक्त काय करता कामा नाही, चला नाटक लागले पोलिसच्या नाटकरा दोन बघून या, फुटबॉलची मॅच आहे क्रिकेटची मॅच आहे बघायला जाऊया, आतला धंदा त्यानं करायचा नाही, कारण तो त्यासाठी जन्मालाच आलेला नाही ना, असं त्यांचं म्हणणं आहे. कारण परत भारतीय ह्याच्यात लिहिलेलं आहे कर्मविपाकाचा सिद्धांत, मी या जन्मी गरीब का असं कोण सांगत नाही. तुला बुद्धी आहे पण तुझ्या बुद्धीच्या योग्य काम मिळत नाही, तुझ्या हातामध्ये कौशल्य आहे पण त्या हाताच्या कौशल्याला न्याय देणारं काम मिळणारी व्यवस्था इथं नाही आहे. व्यवस्थेला कोण दोष देत नाही. काय म्हणतात, तू ह्या जन्मी गरीब होय, मागच्या जन्मीचं पाप, दुसरं काय. आता हे सोपं आहे हो फार. मागचा जन्म मी बघितला नाही, तो बोलणारा नाही बघितला नाही, पण परिस्थिती अशी आहे हे करायचं बिंबवायचं की आपल्या सगळ्या आजच्या अवस्थेला मागचा जन्म आपलं जर सरकार कशासाठी असतं, सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं. बरोबर आहे. मग जनतेच्या आणि सरकारी धोरणातून घेतली पाहिजे, सोडवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, पण ते सोडून असं काहीतरी तीरपागडी भूमिका घ्यायची असं त्या श्रमसंहितेतनं एकूण आपल्याला दिसतंय. म्हणजे सगळा तपशील मी सांगत नाही, फक्त 2 बदल सांगतो म्हणजे तुम्हाला तावरनं ताकबात हे कल्पना येईल. पूर्वी 10 ते 20 कामगार ज्या कारखान्यामध्ये असायचे त्या कामगारांना जे काही कायदे त्या 29 कायद्यातले प्रॉव्हिडंट फंडापासून इतर सगळे जे काय कायदे लागू व्हायचे आणि त्यातनं कामगाराला एक किमान सुरक्षा मिळायची, ते आता 10 आणि 20 प्रकरण काढून टाकलेलं आहे आणि ते 30 ते 40 पर्यंत नेलेलं आहे. याचा अर्थ काय, 10 कामगार असलेल्या कारखान्यामध्ये जी सुरक्षितता पूर्वी कामगाराला मिळत होती ती 25 नोव्हेंबर 2025 पासून ती आता नष्ट झालेली आहे. त्या कामगारामध्ये कारखान्यामध्ये किमान 40 कामगार पाहिजे. आता लक्षात घ्या, एकूण लघु उद्योगांची हे लक्षात घेतली आपण तर 40 जणांना रोजगार देणारे कारखाने कमी असतात. 10, 15, 20 लोकांना रोजगार देणारे कामगार किंवा 10च्या आत सुद्धा हे जास्त असतात. ह्याचा अर्थ काय, मोठ्या संख्येनं करोडो कामगारांची सुरक्षितता तुम्ही कापूनच टाकली या श्रमसंहितेतून. म्हणजे ही कष्टकऱ्यांच्या समस्या सोडवून नाही झाली, कष्टकऱ्यांच्या समस्येमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. दुसरं, काही कामगार कायदे त्या 29 पैकी पूर्वीचे साधारणतः 100 कामगार ज्या कारखान्यामध्ये काम करत असतील त्यांना त्यांच्याहून वरच्या दर्जाची सुरक्षा होती. म्हणजे चुकून जखमी झालं तर पत्नीला नोकरी असेल, इतर XYZ अशा काही ज्या सुविधा असतील ती आता अट रद्द केली आणि आता तशा सुविधा मिळण्यासाठी तुमच्या कारखान्यात किमान 300 कामगार पाहिजेत म्हणून हे केलं, बदल केला. आता हे बदल कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या फायद्याचे आहेत त्या तोट्याचे आहेत? साधी गोष्ट आहे, तोट्याची आहे. म्हणजे 10 कामगारांवर असलेली सुरक्षा, 100 कामगारांवर असलेली सुरक्षा जर 40 कामगारांनी 300 कामगारांवर गेली, अटींवर गेली तर कामगारांची सुरक्षा कमी आली, धोक्यात आली, तिची संकुचितता वाढली आणि त्यामुळं ह्या नव्या श्रमसंहितेला विरोध म्हणून 12 फेब्रुवारीचा संप केलेला होता. परत नव्या श्रमसंहितेमध्ये नोकरीची हमी तुम्हाला नाही आहे. कामगार कायदे नष्ट होणं याचा अर्थ काय आहे, कामगार कायद्यांमध्ये तुम्हाला समजा आजारी पडला तर त्याच्या रजा असतात, इतर गोष्टी काय असतात, किंवा रजा संपल्या तरी परत महिन्यानं 2 महिन्यानं तुम्ही नीट झाल्यानंतर कामावर घेण्याची हमी असती. त्या तशा सगळ्या हमी या
नव्या श्रमसंहितेनं कामगार कायद्यानं नष्ट केलेले आहे. म्हणजे त्यामुळं ती जी काय हमी होती ती हमी ही ह्या नष्ट झालेली आहे. त्यामुळे श्रमसंहिता असेल किंवा कामगारांच्या समस्या असतील ही त्या सोडवण्यामध्ये श्रमसंहिता अपयशी ठरलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर आर्थिक नियम जे होते त्याच्यामध्ये सुद्धा कमालीची शिथिलता आणून ते मालकाच्या किंवा भांडवलदाराच्या बाजूनं कारखानदारांच्या बाजूनं केलेले आहे. मग एखादे बदल ज्यावेळी कामगारांचे कापून ज्यावेळी भांडवलदारांचे फायदे केले जातात त्यावेळी कष्टकऱ्यांच्या समस्या कमी होणार की वाढणार दुसरं काय होणार. म्हणजे सरकारची धोरणं जे आपलं टायटल आहे विषयाचं की कष्टकऱ्यांच्या समस्या आणि सरकारी धोरण, तर कष्टकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ व्हायला लागलेली आहे आणि ते वाढ होण्याला सरकारी धोरण हे मूलतः जबाबदार ठरते असं आपल्याला दिसून येतं. दुसरी गोष्ट तीच ह्याच्या पुढे जाऊन मगाशी जो कायदा मी सांगितला तुम्हाला मनरेगाचा, त्याचं पूर्वीचं नाव काय होतं, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना होती. आपल्या महाराष्ट्रानंच ती देशाला दिलेली देणगी आहे. आपल्या तालुक्यातले विसपाग्यांनी ती भूमिका मांडली, इथं राबवली आणि मग ते मॉडेल केंद्र सरकारनं उचललं आणि मग त्यातून ही रोजगार हमी योजना सुरू झाली. आता ती रोजगार हमी योजना महात्मा गांधींच्या नावानं सुरू होती, पण गांधीजींच्या बद्दलचं अतिप्रेम असल्यामुळे हे नाव बदलण्यात आलं. आणि बदल तर नीट करावा की नाही, मी तुम्हाला मुद्दाम नव्या कायद्याचं नाव वाचून दाखवीन तुम्हाला. नाव काय दिलेलं आहे बदलचं, त्यांनी शॉर्ट केलेलं आहे VBG रामजी. कुणीकडनं राम आला पाहिजे काय, जणू काय ह्यांना अंडन दिलाय राम, आम्ही मानतच नसल्यासारखं. असं नाही आहे ते, यांच्या धोरणात राम नाही आहे म्हणून असं काहीतरी नावात राम म्हणाला, हे लक्षात. आता त्याचं लॉंग फॉर्म खरा काय नाही ते बघा. म्हणजे ओढून ताणून कसा, जर तुम्ही हे केलंय तर त्याचं नीट तर पाहिजे काय काय त्याचा हे काय आहे, विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीवन मिशन ग्रामीण. आता ह्यात हिंदी शब्द आहे, मराठी शब्द आहे, इंग्रजी शब्द आहे, तिन्हीचं हे करून हे VB रामजी कुणीकडनं काहीतरी करायचं आणि आम्ही काहीतरी बदल करतोय. योजनांची नावं बदलून विकास होत नसतो. विकास जर करायचा असेल तर त्या योजनेतल्या त्रुटी, ह्याचा अर्थ आधीची योजना पूर्ण सक्षम होती असं म्हणणं नाही माझं. करायचंच आहे बदल तर सकारात्मक करा. आधीच्या योजनेमधून कष्टकऱ्यांच्या समस्या सुटण्याला जर काही अडथळा येत असेल तर ते अडथळे दूर केले पाहिजे. पण उलट अडथळे दूर करण्यापेक्षा अडथळ्यांमध्ये वाढ करण्याचं काम ह्या मनरेगाचं नाव बदलून केलेलं आपल्याला दिसून येतं. परत मगाशी रुपयाबद्दल जे उदाहरण सांगितलं माननीय पंतप्रधानांचं, त्यांचंच उदाहरण आहे. तुम्ही यूट्यूबला काढून बघा, त्यांचं भाषण आहे ते. त्यावेळी ते असं म्हणालेले होते मनरेगावर टीका करताना की मनरेगा हे काँग्रेस, ह्याचा अर्थ काय रोजगार हमी योजना, नमस्कार, ते असं म्हणाले होते मनरेगा म्हणजे रोजगार हमी योजना हे काँग्रेस सरकारचं फार मोठं जिवंत थडगाय किंवा अपयश असं म्हणाले होते. आता मुद्दा असा आहे, जर मनरेगा जर सरकारच्या आधीचं अपयश असेल तर तुम्ही ते अजून चालू ठेवलंय ना, नाव फक्त बदललंय, मग हे कुणाचं अपयश. आणि परत उक्ती आणि कृतीतलं अंतर, 2014 साली या सरकारच्या सगळ्यांची भाषणं तुम्ही ऐकली, परत सगळ्यांची काय काय भाषणं होती, घोषणा काय होत्या, आम्ही सत्तेत आल्यावर दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार. मी म्हटलं नव्हतं, आपणही कोण म्हटलेलं नव्हतं, कोण म्हटलेलं होतं, माननीय पंतप्रधान म्हटलेले होते की नाही, दरवर्षी 2 कोटी. आता येऊन 11 वर्ष झाले, म्हणजे 22 कोटी लोकांना रोजगार मिळाला पाहिजे होता. सरकारी आकडेवारी सांगते उलट करोडो रोजगार गेलेले चुकीच्या निर्णयाने. लॉकडाऊन चुकीचा परिणाम, नोटाबंदीचा चुकीचा. परत चर्चा आहे काय बघा, नोटाबंदीच्या वेळेला माननीय पंतप्रधान काय म्हणाले होते, मला फक्त 50 दिवस द्या सगळं सुरळीत करतो. त्याच्यानंतर ते परत कधीच बोलले नाही. आणि ते मनरेगा हे काँग्रेस सरकारचं जिवंत स्मारक आहे, अपयश आहे म्हणणारे हे विद्यमान सरकार हीच योजना अत्यंत वेगानं पुढं नेताना आपल्याला दिसते.
दरवर्षी 2 कोटी रोजगार देऊ म्हणणं ते काही होऊ शकलं नाही. उलट समाजातली रोजगारी कमी व्हायला लागली. विकास 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 आपल्या फक्त असं काय आदळला जातोय तो शब्द. कधी काळी ज्यावेळी आधुनिकीकरण आलं त्यावेळी आम्हाला वाटायचं आता बहुतेक नोकऱ्या जाणार, काही प्रमाणात गेल्या, पण आत्ताचा जो काही विकास आहे तो विकास केवळ जॉबलेस नाही आहे. जॉबलेस याचा अर्थ काय? नोकऱ्या कमी होणं, लेस होणं. आत्ताचा विकास हा जॉब लॉस विकास, नोकरीच नष्ट करायची. मग तो विकास ज्यावेळी आम्ही जगामध्ये एक नंबरची लोकसंख्या आपण मागच्या वर्षीच पार केली. आता चीन नाही, आपण आहे 1 नंबरला. आणि गेली 20 वर्ष आम्ही सांगत आलो, 20 वर्षापूर्वी भारत हा तरुणांचा देश आहे. काही विचारवंत मांडत होती ही चांगली गोष्ट आहे, तरुण असणं म्हणजे चांगलीच गोष्ट आहे ना. ज्या देशामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे त्या देशामध्ये श्रमशक्तीची शक्यता जास्त आहे. हाताना काम देणारी धोरणं असली पाहिजेत. पण तो कालखंड आता उलटून गेलेलं हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आता ह्या देश तरुणांचा देश राहिलेला नाही. आता या देशामध्ये मध्यम वयीनांची संख्या वाढलेली आहे. कारण तरुणांचा देश आपण 20 वर्षापूर्वी होतो, बरोबर आहे की नाही? आता 40 ते 50ची लोकसंख्या वाढलेली आहे. मग अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये कष्टकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ करणारी धोरणं आपल्याला राबवून कशी चालतील? एकीकडे सगळी पद्धतीची शैक्षणिक गुणवत्ता आहे, कौशल्य आहे, हाताला आणि बुद्धीला काम नाही आहे, यांची संख्या वाढायला लागली. सामाजिक प्रश्न, लग्न न होण्यासारखे सामाजिक मूलभूत प्रश्न तयार व्हायला लागलेले आहेत. आणि सरकारच्या किंवा त्याच्या पोटातलं पाणी हलत नाही. वेगवेगळ्या इतरच काहीतरी गोष्टींची सुरू होतंय. देशासमोरचा प्रश्न टिपू सुलतान आहे काय रोजगार आहे? कुणाचं म्हणणं असेल टिपू सुलतान, तर टिपू सुलतानबद्दल सत्ताधाऱ्यांची 10 वर्षापूर्वीची विधानं काढा. रस्त्याला नावं कोण दिली? म्हणजे सोयीस्कर सगळ्या गोष्टी आपल्या आणि धार्मिक करायचा आणि त्या आधारावर निवडून येण्याचा प्रयत्न करायचा. भले जनता किंवा कालच एका सुप्रसिद्ध नटाचं वाक्य पेपरला आले, व्हॉट्सअपवरनं फिराले, तर म्हणजे गंभीर आहे, कुठल्या आपण चाललोय. तो काय म्हणाला? आपल्या धर्मातला प्लंबर किंवा फिटर जो काय आपल्याला तो कितीही उर्मटपणानं वागला तरी त्यालाच रोजगार द्या, दुसऱ्या धर्मातल्याला बोलवू नका. हे मी नाही सांगत, कारण एका नटाचं विधान आहे. कुठं त्याची मुलगी अमेरिकेत वैमानिक बरं काय, आणि आपण इथं भांडत बसायचं धर्माच्या आधारावर. म्हणून एकट्यानं पोस्ट टाकली, मग तुझी मुलगी जर वैमानिक आहे तिनं जाहीर करावं फक्त हिंदू असलेल्याच विमानाची वैमानिक विन म्हणून. म्हणजे सगळी बुद्धी गहाण ठेवून धार्मिक ध्रुवीकरण कुणीकडनं आणि त्या धर्मावर आधारित राजकारण करायचं. कष्टकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या श्रमाचं हे मोलच करायचं नाही. अशा पद्धतीच्या एका अस्वस्थ वर्तमानामध्ये आज आपण जगत आहोत. आणि त्याला फक्त आणि फक्त कारण सरकार कष्टकऱ्यांच्या समस्यांबाबत, सरकार 140 नागरिकांच्या उत्तरदायित्वाबाबत गंभीर नाही आहे, हेच त्याचं मुख्य कारण आहे. गांभीर्यानं बघायचं ते प्रश्न काय आहे समजूनच यायचं नाही, हवेत बाण मारायची. 2014ला ज्यावेळी सरकार आलं सत्तेवर त्यावेळी जशी 2 घोषणा प्रमुख होत्या, एक 2 कोटी रोजगार वर्षाला, ते तर झालंच नाही. दुसरी एक योजना होती, तुम्हाला आठवत असेल चांगली, 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा होणार. लोकांना वाटलं खरंच येणार आहेत. आणि नंतर वर्षभरानं आता आपले गृहमंत्री अमित शहा यांनी सरळ सांगून टाकलं, अरे वो तो एक जुमला था. निवडणुकी जिंकण्यासाठी तो एक जुमला होता. लोकांना तुम्ही मतदारांना इतकं हे करता, परत त्याची काही चर्चा आहे काय बघा. आपलेच किती लाख गेले, 11 वर्षात गेले, आपले आपण बघितलं पाहिजे. 15 लाख काय आलेच नाही, येणंही शक्य नाही. पण दाबून सांगितलं. नोटाबंदीच्या वेळेला असं सांगितलं, रोजगारांच्या कष्टकऱ्यांच्या समस्या वाढ करण्यामध्ये इतर अनेक, तशी नोटाबंदी आणि लॉकडाऊनचा तार्किक पद्धतीनं अशास्त्रीय पद्धतीनं घेतलेला निर्णय हे सुद्धा कारण आहे. मनात आलं चला असं निर्णय घेऊन नाही चालत. रात्री 8 वाजता जाहीर करायचं, लोक देश थांबलेला आहे. अरे काय थांबलेलं आहे?
करोडो लोक आपल्या घरापासून शेकडो मैल लांबवर रोजगारासाठी आलेले आहेत, त्याच्या रोजगारावर ते कुटुंब अवलंबून आहे. पण कशाचाही काही न विचार करता निर्णय घ्यायचे आणि ज्यांना हे करायचं आहे लागतात ते का आपण खतरे में आहे, हो खतरे में आहे, काय खतरे में आहे याचा सारासार विवेक विचार सामान्य माणसानं करू नये. अशा पद्धतीचं एक आभासी वातावरण, नसलेले प्रश्न तयार करायचे आणि जमिनीच्या प्रश्नांना उत्तरच द्यायची नाही, अशी एक भूमिका ह्या सरकाराच्या अनेक धोरणातून पुढे यायला लागलेली आहे. त्यामुळं कष्टकऱ्यांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होताना आपल्याला दिसते आहे. त्याच्यानंतर आणि या मनरेगाचं वैशिष्ट्य म्हणजे जीवन स्मारक वगैरे तर झालं, अनेक गोष्ट केलेली आहे. म्हणजे एकीकडं तुम्ही GST सारखं हे आणलं, हे मी कष्टकऱ्यांच्या समस्या काय आहेत हे सांगण्यासाठी सांगालोय का प्रत्येक पाऊल हे कष्टकऱ्यांच्या समस्येशी निगडीत आहे. GST जो गोळा होतोय ते सगळा केंद्राकडे जातोय आणि मग आपला वाटा आपल्याकडे देतोय. ते सुद्धा सत्ता असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी तो पैसा तटवला, किंवा भारतातल्या इतर राज्यांमध्ये जिथं भाजपचे मुख्यमंत्री नाही तिथं तो पैसा तटवलेला आहे, कारण त्यांच्या हातात आहे ना. पण ते तर आहेत. आणि शिवाय या नव्या बदललेल्या मनरेगा कायद्यामध्ये आधी कसं होतं, त्या कायद्याचा निर्णय रोजगार हमीची कामं पलूस तालुक्यातली कामं ही पलूस तालुका ठरवत होता, तालुका पंचायत ठरवत होती जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनात. आता ना पलूस तालुका म्हणजे कुठलाही भारतातला तालुका पंचायत ना जिल्हा परिषद आता महत्त्वाची राहिली, सगळ्या प्रश्नाचं केंद्रीकरण केलेलं. केंद्र सरकार ठरवणार रामानंद नगरमध्ये काय करायचं रोजगार हमीच्या योजनेत. परत एवढंच नाही राहिलं, पूर्वी या केंद्र सरकारचा वाटा हा 75% होता आणि राज्य सरकारनं 25% होता, कारण केंद्राकडे पैसा भरपूर असतो. आता त्यातही बदल परत केलेला आहे आणि राज्यांचा वाटा हा 40% केला. 100 रुपयाचं काम जर इथं करायचं असेल तर आधी 25 रुपये आपण घालत होतो राज्य म्हणून, तर आता 60 रुपये घालावे लागणार, 40 रुपये घालावे लागणार आहे. म्हणजे ह्याच्यातनं होणार काय आहे, आपल्याच राज्याची अर्थव्यवस्था परत कुरतडली जाणार आहे. अशा अनेक गोष्टी या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत. तालुका पातळीवरचे निर्णय सुद्धा तालुका पातळीवर न राहता केंद्रीय पातळीवर करण्याचं काम हे झालेलं आहे. त्यामुळं तालुक्यातल्या कष्टकऱ्यांच्या समस्या तालुका पातळीवर ज्या सोडवण्याचं काम होतं ते आता केंद्रानं हातात घेतलेलं आहे. त्यामुळं केंद्र किती लक्ष देणार हे आपण बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आणि एक ताजा अत्यंत सध्या गाजणारा विषय म्हणजे भारत अमेरिका व्यापार करार. बरोबर, जो करार अजून अधिकृतरित्या व्हायचा त्याच्यावर सह्या व्हायच्या बरं काय. गंमत बघा, 4 दिवसापूर्वी ज्यावेळी संसदेमध्ये गदारोळ सगळा माजलेला होता त्यावेळी ट्रम्पनं घोषणा केली. आता ट्रम्प हे काय बोलतात म्हणजे त्यांचं त्यांनाच पाहिजे काय काय एवढा निर्बुद्ध माणूस जगाच्या पाठीवर, आणि परत जगाचा एका जगातल्या प्रमुख राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष आहे, त्यामुळे त्याला मूर्खही म्हणता येत नाही. पण निर्णय असे काय अतार्किक पद्धतीने घेतात त्यांची विधानं तुम्ही रोज बदलत, आणि त्याला कारण कोण आहे, त्याला हवा द्यायला आम्हीच आहे. आम्हीच नमस्ते ट्रम्प केला, आम्हीच हावडी मोदी त्यांनी तिथं केलं, म्हणजे आमच्याच लोकांनी. आणि आमच्याच पंतप्रधान तिथं जाऊन सांगितलं तर ट्रम्पला निवडून द्या सांगितलेलं होतं. आजपर्यंत जगाच्या कुठल्याही देशामध्ये भारताच्या पंतप्रधानांनी त्या देशात जाऊन त्यांच्या प्रचारात सहभाग घेतलेला नव्हता, पण आमच्या विद्यमान पंतप्रधानांनी ट्रम्पचा प्रचार तिथं केलेला अमेरिकेत जाऊन. काय नडलं तर कुणास ठाऊक. आता कदाचित आता कुठल्या फायली बिलीची चर्चा तेही असू शकेल. मुद्दा असा आहे की हा जो काय भारत अमेरिका करार झालेला आहे तो करार 18% आल्यामुळं संसदेमध्ये अगदी हार तुरे घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि ढोल बजावण्यात आले. भाजपच्या सगळ्या प्रवक्ते आहेत किंवा मंत्रीगण आहेत त्या सगळ्यांनी सांगितलं आता आम्ही अमेरिकेबरोबर चांगल्या पद्धतीचा करार केलेला आहे. 18% 25%वरून 18%. आता गंमत काय, तपशील लक्षात घ्या काय आहे. ह्याने मागच्या ह्याच्यात काय केलं तर काही महिन्यांपूर्वी रशियाकडून तुम्ही घेणं बंद करा. जगातल्या इतर देशांना लावलेलं होतं 25% टेरिफ. रशियाकडनं तुम्ही तेल घेताय म्हणून आपल्यावर 50% लावलेलं होतं. बरोबर,
रशियाकडनं आम्ही तेल घेणं बंद केलं त्यांच्याच अटीनुसार, त्या व्हेनेझुएलातून आता घेणार आहे, ते महाग पडणार आहे, ते तेल कमी दर्जाचं, हे सगळं लक्षात ठेवा. आणि मग त्यांनी तो 25% काढून टाकला, म्हणजे 50चा 25वर आला, 25चा 18वर आला. हां, आणि मग हार तुऱ्या आणि सरकारचं कौतुक सुरू झालं. पण खरी गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? खरी गोष्ट, काही वर्षापूर्वी हा फक्त 3% टॅक्स होता. 3%चे 18% झाले, 50 झाले, 50चे 25 झाले, मग 18 झाले. हे चांगलं का वाईट? मुळात 3% होते, त्याचं काय झालं? आणि जो काय 18% आहे तो सुद्धा दोन देशांचा ज्यावेळी करार होतो आंतरराष्ट्रीय पातळीवर, आणि खास करून आपला, म्हणजे आपणच सांगतो आम्ही विश्वगुरू आहे, जग आता भारताच्या अर्थव्यवस्थेकडे बघायला लागलेलं आहे, जगात 4थ्या 5व्या क्रमांकावर आमची अर्थव्यवस्था आहे, वगैरे 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 सांगितलं जातं. मुद्दा असा आहे की 18% जो काय टॅक्स ह्या सगळ्याच्यामध्ये आलेला आहे, ह्याचा कराराचा तपशील जाहीर करायला पाहिजे की नाही सरकारनं? तुमच्यापैकी कोण वाचला असेल तर मला सांगा बरं का, मी तर काय वाचला नाही. काय नेमका करार? कारण नाही झालेला हो करार, अधिकृत सांगायला पाहिजे की नाही? आणि मग त्या संसदेमध्ये टीका केल्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्र्यांचं विधान आहे की राहुल गांधींनी चर्चेला यावं अमेरिकेच्या कराराबद्दल. आमच्या भाजपचा युवा मोर्चाचा अध्यक्ष त्यांना उत्तर दिलं. अरे संसदेतला प्रश्न आहे, तुम्ही संसदेत उत्तर द्या की, त्या युवा मोर्चाच्या अध्यक्षाला कशाला कामाला द्याला? भारत अमेरिका हा विषय, हा संसदेत चर्चेचा विषय आहे, तो काय इथल्या चौकातला विषय आहे काय? तिथं उत्तर द्यायचं नाही, तिथं ते विरोधी पक्ष नेते बोलत असताना आपण अबसेंट राहायचं आणि बाहेर येऊन अशी काहीतरी विधान करायचं. ह्याचा मला वाटतंय की प्रश्नाचं गांभीर्य नष्ट करणं. हा काय करार आहे? आता वर ही बातमी बघितल्यावर वाटतंय की नाही बरोबर आहे की राहुल गांधीच्या दम असला तर त्यानं चर्चा करावी चौकात. अरे चौकाचा काय संबंध आहे? संसदेत चर्चा व्हायला पाहिजे ना. संसदेचं व्यासपीठ कशासाठी आहे? आंतरराष्ट्रीय पातळीवरची चर्चा तिथं व्हायची का चौकात व्हायला पाहिजे? तिथं काही बोलायचं नाही, तिथं अबसेंट राहायचं आणि असलं काहीतरी करायचं. त्यामुळे भारत अमेरिका हा जो काही करार आहे आणि आम्ही फार मोठे यशस्वी झालो असा जो काही डिमडिम वाजवला जातोय, त्याच्यातून उद्याच्या काळामध्ये कष्टकऱ्यांच्या समस्यांमध्ये, शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये गंभीर पद्धतीनं वाढ होणार, हे लक्षात घ्या. अत्यंत गंभीरपणानं वाढ होणार आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे वस्त्रोद्योग. आता मी इचलकरंजीहून आलो, महाराष्ट्राचं मँचेस्टर आमच्या गावाला म्हणतात इचलकरंजीला. वस्त्रोद्योगाचा प्रश्न आहे. म्हणजे मध्यंतरी बांगलादेशमध्ये जे काय अंतर्गत राजकारणातनं त्यांची सत्ता गेली आणि तिथला वस्त्रोद्योग ज्यावेळी धोक्यात आला त्यावेळी इचलकरंजीला बऱ्यापैकी दिवस आलेले होते. आता ह्या करारानं काय होणार आहे? हा करार आपलं जे काही जाणार आहे अमेरिकेमध्ये, हां, ते फुकट जाणार आहे बरं का. म्हणजे आपल्याकडनं जाणाऱ्या वस्तूंना टॅक्स नाही, त्यांच्याकडून आणायच्या ज्या वस्तू आहेत, नाही सॉरी, आपल्याकडनं जाणाऱ्या वस्तूंना 18% टॅक्स आहे आणि त्यांच्याकडून जे येणार आहे ते फुकट येणार आहे. बरोबर? हे 18% आपल्याला वस्त्रोद्योगाच्या बाबत द्यायला लागणार आहे. बांगलादेश किंवा इतर देशांना मात्र 0% आहे. साधी गोष्ट आहे. अमेरिका आणि जगातल्या इतर प्रगत देशांमध्ये आपलं भारताचं कापड स्वस्त जाईल काय बांगलादेशचं स्वस्त जाईल किंवा त्या देशाचं त्यांचं जाणार. याचा अर्थ आमची इथले उत्पादक, इथले व्यापारी वस्त्रोद्योगातले नामशेष होणार, त्यांच्या समस्यांमध्ये वाढ होणार, आर्थिक संकुचितीकरण त्यांचं होणार. तीच गोष्ट शेतकऱ्यांच्या बाबतची. शेतीमालाला लागणारी जी काही औषधं असतील, इतर सगळ्या ज्या काही गोष्टी असतील, त्याचे दर, तेलबिया, मका, सोयाबीन, हे सगळं आता मोठ्या प्रमाणामध्ये आयात होणार आहे. 0% येणार आहे. मग आमच्या बाजारपेठेमध्ये 0% आयात आलेला माल जर स्वस्त ह्याच्यात आला तर आमचा माल कोण घेणार आपला माल? म्हणजे इथला उत्पादक शेतकऱ्यासमोर फार मोठ्या प्रश्न येणार आहेत, इथल्या कष्टकऱ्यांच्या समोर. आणि ज्यावेळी शेतकऱ्यासमोरचे प्रश्न येतात त्यावेळी अर्थात शेतकरी हा सुद्धा एक वेगळ्या अर्थानं कष्टकरीच आहे, पण शेतकऱ्याचं हे झालं की त्याच्या शेतात काम करणारे कष्टकऱ्यांचंही आपोआप आकुंचन पावतात त्यांची आर्थिक स्थिती. त्यामुळं कष्टकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्येमध्ये वाढ करणारा हा करार आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे खरं तर हा पूर्वी 3% होता,
पण तो वाढवून 50% केला, मग 25-18 केला आणि आम्ही त्यातच धन्यता मानायला लागलेलो आहे. परत आम्हाला तेल रशियाकडनं बंद करून आता त्या व्हेनेझुएलातून आणायचा सांगितलेला आहे. तो त्यांचाच देश आहे, त्यांच्या बगलबच्च्यांचा देश आहे. तिथल्या तेलाची प्रत दर्जा हा कमी आहे, म्हणजे ते पुन्हा इथे येऊन महाग होणार आहे. आपल्याला चांगल्या प्रतीचं तेल मिळणार नाही जास्त पैसा देऊन. हाही एक मोठा प्रश्न आहे. या सगळ्याच्या परिणामी महागाई तर वाढणार आहे, पण इथल्या पीक पद्धतीमध्ये बदल करावा लागणार आहे. हे सुद्धा गंभीर संकट आहे, लक्षात घ्या. जी परंपरागत पीक असते त्याचा सेटअप असलेला असतो, शेतकऱ्याचं उत्पन्न निश्चित किमान काही ठरलेलं असते. पिकाचा भाव हा वेगळाच मुद्दा आहे. परत तोही कष्टकऱ्यांच्या समस्यांचाच मुद्दा आहे, हमी भाव न मिळणार. तर पीक पद्धतीमध्ये सुद्धा ह्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. दूध, कापूस, तेल, वस्त्रोद्योग, औषधं महाग होण्याचा मोठा धोका आहे. आणि या सगळ्यामध्ये मी आता शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव किमान सगळा अंदरपट्ट्याचा व्यवहार ठरण्याची पार तुमच्या कलिंगड असो, झेंडू असो, कुठलंही पीक असो, तो सगळा अंदरपट्ट्याचा सगळा ठरण्याचा मोठा हे आहे. आणि परत आणि या करारातली एक अनेक गंमत आहे. मी आत्ताच म्हटलं त्याच्यावर अंतिम सह्या व्हायच्या आहेत. अमेरिकेनं त्या कराराच्या वेळी त्या ट्रम्पनं जाहीर केलेला आहे की हा करार भारत सरकार योग्य पद्धतीनं पालन करते की नाही. म्हणजे रशियाकडे थांबवलंय की नाही, इतर सगळ्या आम्ही ज्या काय अटी घातलेल्या आहेत त्या अटींचं योग्य पद्धतीनं पालन करतोय की नाही हे बघण्यासाठी अमेरिकेच्या सरकारनं त्यांच्या मंत्रिपातीवरचा एक समिती नेमलेली आहे, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक कृतीवर आमच्या, म्हणजे आमच्या आयात निर्यात धोरणावरचं प्रत्येक गोष्ट ते बारकाईनं बघणार आहे. आणि भारतानं मात्र समिती काही नेमायची नाही आहे. पालन आम्ही करतोय की नाही अमेरिका बघणार, पण अमेरिका पालन करते की नाही हे बघण्याचा अधिकार आम्हाला नाही. मग असा कधी करार असतो का? समकक्ष ज्याला आपण म्हणू, जर जगातली महासत्ता आम्ही स्वतःला म्हणत असू, जगातल्या एका सगळ्यात मोठ्या लोकसंख्येचा देश जर आम्ही स्वतःला म्हणून घेतो, तर अशा पद्धतीचा करार हा आमचा आत्मसन्मान वाढवणार आहे की आमच्या सन्मानाला नाथाडणार आहे. आणि मग या सगळ्या कराराचे अंतिम परिणाम कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ करण्यात होणार आहे की त्यांच्या समस्या सुटून जरा त्यांच्या जीवनात स्थैर्य देणारे आहे. ह्याचा ज्यावेळी आपण तपास करतो त्यावेळी समस्यांमध्ये वाढ होण्याचीच शक्यता जास्त आहे असं मला वाटते. आणि आता शेवटच्या मुद्द्याकडे येतो. मी खरं तर बोलण्यासारखं भरपूर आहे. काल ही मुद्दा पठाण सर त्याच्यावर बोललेले आहे की म्हणजे शेतकऱ्या समाज जीवनामध्ये जे सगळे घटक असतात, आरोग्यापासून शिक्षणापर्यंतचे, त्या प्रत्येक गोष्टीची जर नीट धोरणं आम्ही स्वीकारली नाही तर कष्टकऱ्यांच्या समस्येतच वाढ होत असते. मागच्या आठवड्यामध्ये बजेट सत्र सुरू असताना का त्याच्या आधी मला वाटतं एकदा केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जे आहेत जयंत चौधरी केंद्राचे, त्यांनी केरळच्या एका खासदारानं प्रश्न विचारलेला होता. त्याला उत्तर देताना असं भारताच्या संसदेत विधान केलेलं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये भारतातल्या 93,000 शाळा बंद झाल्या. गेल्या फक्त 10 वर्षात, बरं काय, स्वातंत्र्यापासूनचं नव्हे. आता ज्यावेळी तुमच्या देशातल्या एकीकडे आपण विश्वगुरू म्हणतो, एकीकडे विकास 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 वगैरे सगळं म्हणतो, त्यावेळी अवघ्या 10 वर्षात जर तुमच्या देशातल्या 93,000, आता ज्यावेळी मंत्रीच सांगतात त्यावेळी तेवढी तर आकडेवारी निश्चित आहे, कदाचित जास्तच असू शकेल, पण ते म्हणतात त्यांच्या शब्दावर 93,000 बंद शाळा गेल्या 10 वर्षात बंद पडल्या असं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचं संसदेतलं विधान आहे. आता साधा विचार आपण केला पाहिजे. ज्यावेळी 93,000 शाळा बंद होतात त्यावेळी शिक्षण कोणाचं बंद होतो? 93,000 शाळा ज्यावेळी बंद होतात त्यावेळी शिक्षण हे कष्टकरी, कामगार, शेतकरी याच्यापर्यंत बंद होतं. शहरातल्या श्रीमंतांना काहीच फरक पडत नाही, त्यांच्या खाजगी शाळा आहेत. वाड्यान वस्त्यांवरच्या ज्या काही शाळा आहेत तिथं कोण जातंय शिकायला? तिथं या देशातले गरीब
या देशातले शेतमजूर, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांची मुलं तिथं शिकतायत. मग 93,000 जर शाळा बंद झाल्या असतील गेल्या 10 वर्षात, ह्याचा अर्थ म्हणजे जवळजवळ 1,00,000 शाळा जर बंद झाल्या असतील तर किती लाखो मुलांना आम्ही शिक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे. त्यांनी जायचं कुठं? प्रत्येकाची का अशी परिस्थिती नाही, ही शाळा बंद झाली म्हटल्यावर चला तालुक्याला किंवा चला जिल्ह्याच्या शाळेला. ते तिथं जाते म्हणजे काहीतरी मधल्या सुट्टीत भात खायला मिळतोय, केवळ त्यासाठी नाही जात अर्थात, पण शिकायला मिळतंय. पण ह्या 1,00,000 शाळा आता बंद झालेल्या आहेत. मला वाटतं या धोरणाचा गंभीर परिणाम या देशातल्या कष्टकऱ्यांच्या आणि कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर होणार आहे. म्हणून एन डी पाटलांनी फार म्हणजे 2019ला हे ज्यावेळी धोरण आलं त्यावेळी एन डी पाटील सरांनी आम्हा काही जणांना बोलवून घेतलेलं होतं, मला TS पाटीलना, बालबा विभूतेना, हिरडीकर सरांना वगैरे. आणि ते म्हटले की तुम्ही या सगळ्या धोरणाचा अभ्यास करा. एन डी सर आजारी होते त्यावेळी, त्यानंतर 3 वर्षात ते गेले पण. आणि ते म्हटले आम्हाला की तुम्ही या नव्या शैक्षणिक धोरणाचा जरा बारकाईनं अभ्यास करा. आम्ही केला. आम्ही विभागणी केली, प्राथमिक एकट्यानं घ्या, माध्यमिक एकट्यानं, उच्च माध्यमिक एकट्यानं आणि पदव्युत्तर एकट्यानं, असं घेऊन आम्ही एक टीम तयार केली. एन डीच्या अध्यक्षतेखाली काही ठिकाणी सभाही केल्या आम्ही, बेळगावपासून सावंतवाडीपर्यंत बऱ्याच ठिकाणी. आणि हे एन डी फार चांगलं वाक्य बोलायचे या धोरणाबद्दल. आम्ही आपलं भाषणं बडबडायचो, पण एन डी एका वाक्यात फार सुंदर बोलायचे. हे शैक्षणिक धोरण म्हणजे काय आहे तर अभिजनांसाठी सर्व काही, एन डी म्हणायची. अभिजनांसाठी म्हणजे श्रीमंतांसाठी सर्व काही आणि बहुजनांना ठेंगा. एकाच वाक्यात त्याचं वर्णन करायचं. आता अभिजनांना सर्व काही आणि बहुजनांना ठेंगा असं ज्या शैक्षणिक धोरणाचं वर्णन एन डी करायचे, मला वाटतं या सरकारच्या सगळ्या व्यापार धोरणापासून, परराष्ट्र धोरणापासून, इतर सगळ्या धोरणांचे, उद्योग धोरणांपासून, शेती धोरणापासून, शिक्षण धोरणापासून, आरोग्य धोरणापासून, सगळ्या प्रकारच्या धोरणांचे जे काही परिणाम आहेत ते कष्टकऱ्यांना ठेंगा दाखवणारे आहेत असं मला वाटतंय. आणि म्हणून या धोरणाचा आता ह्याच्यावर पर्याय काय? पर्याय आहेत, पर्याय नसतात असं काही नाही. तर पर्याय ह्याच्यावरचा एकच आहे की ज्यांना वाटते की या धोरणामुळं माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर, माझ्या समाजावर मोठं संकट आलेलं आहे, उद्याचा काळ आपल्याला माफ करणार नाही, आपण जाऊ कदाचित. म्हणजे विचारांच्या पातळीवर म्हटलं जाते ना, प्रत्येक लढाई आपण आज जिंकणार आहे म्हणून लढायचीच नसते. आणि आपण जी काय ही विचारधारा जी मांडतो, आपण तर ठरवूनच या लढ्यात उतरलेलो आहे की एक चिठ्ठी आली छान, बरोबर आहे. एकीकडे फार महत्वाचा मुद्दा आहे. 10 वर्षामध्ये एकीकडं 1,00,000 शाळा 93,000 बंद झाल्या आणि त्याच वेळी 65 लाख मंदिरं बांधली. 65 लाख मंदिरं बांधली. आता गोष्ट साधी अशी आहे, एका विचारवंताचं विधान आहे की ज्यावेळी तुम्ही शाळा एखादी बांधता त्यावेळी तुमच्या देशातल्या तुरुंगांची संख्या कमी होती. साधं विधान आहे. कारण माणूस शिकतो त्या लाड्या लाबाड्या करत नाही म्हणजे तुमच्या तुरुंगांची संख्या वाढते. आणि तो पुढे जाऊन म्हणतो ज्यावेळी तुम्ही एखादं मंदिर बांधता त्यावेळी तुम्ही समाजातल्या भिकाऱ्यांची संख्या वाढवता. आणि खरंच आहे. मग मुद्दा असा आहे, आम्हाला शाळा महत्वाची की मंदिर महत्वाची, हा श्रद्धेचा मुद्दा नाही आहे. श्रद्धा ह्यांना अंधण दिलेली नाही आहे हे लक्षात घ्या. आपल्या सगळ्या तोंडांच्या तोंडात राम आहे आणि रामाला विरोध केलेलाच नाही. आमचा विरोध कुणाला आहे? ज्यांच्या तोंडात राम आहे आणि पोटात नथुराम आहे त्यांना आमचा. शेतकऱ्यांच्या आणि ह्यांच्या समस्या ज्यांच्या पोटामध्ये नथुराम आहे त्या मंडळींनी वाढवलेल्या आहेत. धर्माधर्मात जाती पेश पसरवायचे आणि आपली धार्मिक दुकानदारी पुढे रेटायची. देशातल्या कष्टकऱ्यांच्या समस्यांचा विचारच करायचा नाही. कारण मग गरिबी संपवायची आहे की गरिबाला संपवायचा आहे हा धोरण त्यांच्या समोरचा महत्वाचा प्रश्न असतो. मला वाटते राज्यकर्त्यांचा कृती कार्यक्रम, राज्यकर्त्यांची धोरणं ही गरिबी नष्ट करणारी असली पाहिजे, गरिबाला नष्ट करणारी नसावी. पण ज्यावेळी आपण सगळ्या धोरणांचा करतो त्यावेळी सरकारची धोरणं ही कष्टकऱ्यांच्या जीवनातलं दुःख कमी करण्याच्या ऐवजी त्यांच्या समस्यांमध्ये धोरणं आहे. आणि म्हणून या
निश्चय केला पाहिजे असं वाटते. आचार्य शांताराम बापू गरुडांच्या 14व्या वर्षाच्या या व्याख्यानमालेचा समारोप करत असताना, कारण शेवटी तुम्ही मी हे सगळी माणसं कुठे सर्वसामान्य कुटुंबातून आलेली आहे. आपला कुणाचाही बाप या देशातला मोठा उद्योगपती आणि आमिर नाही. सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आपण आहोत. 140 कोटी ज्यावेळी खरी महासत्ता आपल्याला म्हणायचा, ज्यावेळी आपण म्हणायन घ्यायचा अधिकार कधी लाभेल, तर देशातल्या शेवटच्या माणसाला विकासाची, त्याला शिक्षणाची, आरोग्याची, निवाऱ्याची, त्याची किमान काही व्यवस्था आम्ही करू शकू तर आणि तरच महासत्ता होऊ. केवळ पर कॅपिटा इन्कम म्हणजे देश महासत्ता होत नसतो, हे लक्षात घ्या. एकीकडे महासत्ता 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 म्हटलं जाते, पण गेल्या 11 वर्षातली कर्जाची आकडेवारी माहिती आहे तुम्हाला? 2014ला या देशाचं कर्ज 55 लाख कोटी रुपये. लक्षात घ्या, स्वातंत्र्यानंतर इंग्रजांनी इथं काही ठेवलेलं नव्हतं, पण अशा सगळ्यात हा सगळा विकास केला. नेहरू इतर मंदिरांपेक्षा जहाज कारखाने, पोलादाचे कारखाने हीच राष्ट्रीय मंदिर आहे असं म्हणत होते. त्यांनी हे सगळं वाढवलं आणि तरी सुद्धा या देशाला 55 लाख कोटी रुपये कर्ज 2014 पर्यंत होतं. आज या देशाचं कर्ज हे 2.25 लाख कोटी रुपये आहे. अवघ्या 10 वर्षात चौपट देशाचं कर्ज वाढलेलं आहे. देशाचं कर्ज वाढणं ह्याचा अर्थ काय? आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावरचं राष्ट्रीय कर्ज चौपट वाढलेलं आहे. या देशात जन्मणारं प्रत्येक मूल आता 1.5-2 लाख रुपये कर्ज घेऊन जन्माला लागलेलं आहे. मग असा येतो, जर चौपट कर्ज होऊन या देशाचा विकास झाला असेल तर मग कष्टकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ का होती, त्या कमी का होत नाही, त्यांच्या जगण्याचा दाब कमी का होत नाही, हे ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी आपल्याला हे सरकार कष्टकऱ्यांच्या बाजूंच्या ऐवजी भांडवलदारांच्या बाजूनं अत्यंत पद्धतीनं काम करतंय, त्यांचाच उदो करतंय, त्यांचा जय जयकार करते. आणि म्हणूनच भांडवलदार सुद्धा सरकारचा जय जयकार करतात असं आपल्याला दिसेल. म्हणून रुपयाचा घसर, त्याचं अवमूल्यन, देशाचं राष्ट्रीय वाढणारं कर्ज, किंवा परवा बजेट जर तुम्ही बघितलं, प्रत्येक बजेटमध्ये परवाच झालं, येणारा रुपया आणि जाणारा रुपया 25-25%, 20 ते 25% आम्ही कर्जातनं रक्कम घेणार आणि व्याजातनं फेडणार. विकासाचं काय हा महत्त्वाचा मुद्दा. आणि विकासाचं म्हणजे केवळ मी मगाशी म्हटलं तसं दरडोई उत्पन्न नाही. या देशातल्या 140 कोटी लोकांचा आपण माणूस म्हणून विचार करणार की नाही? आमची धोरणं ही मानव केंद्रित असणार आहेत की नाही? आमच्या धोरणांना मानवी चेहरा असणार आहे की नाही? काय ती अत्यंत भेसूर आणि भयावह असा चेहरा असणारी धोरणं असली पाहिजे. तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत असं आहे की सरकार मनुष्य केंद्रीय, त्यांना मानवी विकासाचा चेहरा असला पाहिजे. केवळ बडबडणारी किंवा गोड गोड शब्दांची हे करून चालणार नाही. त्या पद्धती तशी धोरणं आखून आपल्याला करावी लागेल, तर आणि तरच हा देश मला वाटते महासत्तेकडे वाटचाल करेल. आणि या देशाच्या कष्टकऱ्यांच्या समस्या सोडवण्यामध्ये गांधीजींनी जे सांगितलं होतं, समाजातल्या शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावरची रेषा बदला, ही धोरणं अंमलात आणली गेली पाहिजे आणि यावी असा आग्रह तुम्ही, मी आणि या देशातल्या जनतेनं धरण्याची जबाबदारी आहे. तीच या देशासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली, त्या आचार्य शांताराम बापू असतील, क्रांती अग्रणी जी डी बापू असतील, नागनाथ अण्णा असतील, किंवा त्यांच्यासारखे हजारो ज्यांनी या देशासाठी प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं, सर्वस्वाचा होम केला आणि नवा भारत घडवण्यासाठी त्यांनी हे सगळं स्वातंत्र्य मिळवून दिलं. ह्या लढ्यामध्ये आपण सक्रिय पद्धतीनं उतरणं हीच मला वाटतं त्यांना खरी आदरांजली ठरेल, एवढं मी या ठिकाणी विवेचन करतो. आणि आचार्य शांताराम गरुड व्याख्यानमालेमध्ये हे शेवटच्या पुष्प अतिशय महत्त्वाचं आणि बोलण्यासारखं भरपूर आहे, पण लसावी मी एवढाच सांगतो की सरकारनं आपली धोरणं मानव केंद्रित, मानवी चेहरा असणारी करण्याची नितांत गरज आहे. तो करावी अशी सुदबुद्धी त्यांना सुचावी आणि ती सुदबुद्धी सुचवण्यासाठी आपण खालून चळवळ चालू करावी असा एक आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.